भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक व्यवहारासाठी सरकारनं अनेक योजना सुरू केल्या। रेशनिंगचा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारनं पॉश यंत्रणा आणून रेशनिंगची यंत्रणा पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न भ्रष्टाचाराच्या भूतांनी हाणून पाडलेला आहे। राज्यातल्या शेकडो रेशनिंग दुकानांमधून भूत रेशनिंग नेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आम्ही भूतांबाबत म्हणजे त्या भूतांबाबत बोलत नाही आहोत, आम्ही बोलतोय मरण पावलेल्या माणसांच्या नावे रेशनिंग उकळणाऱ्या भ्रष्टाचारी माणसांबाबत। चक्क मृत माणसांच्या नावे हजारो किलो धान्याचा अपहार केला जात असल्याची माहिती झी24 तासच्या हाती लागली आहे। मुंबईत मृतक शिधापत्रिका धारकांच्या नावे रेशनिंग घेतलं जात असल्याचं झी24 तासच्या SITनं उघडकीस आणलेलं आहे। काही शिधापत्रिका धारकांचा 2 वर्षांपूर्वीच मृत्यू झालेला असतानाच त्यांच्या नावे रेशनिंग काढलं जातं। झी24 तासनं शिधापत्रिका धारकांच्या घरी जाऊन पडताळणी केली आणि त्यावेळी हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। शिधापत्रिका धारक मरण पावलेला असताना कागदोपत्री त्यांना जिवंत दाखवून हजारो किलो रेशनिंगवर डल्ला मारला जातोय। या घटनेची आम्हाला काय माहिती नाहीये सदर ठिकाणी, कारण ते चुलते वारलेले आमच्याकडे फोटो आहे, त्यांची डेट आहे ऑफ झालेली। आणि जर चुलते वारून 5 वर्ष झाले, मग त्यांचा अंगठा कुठून लागतो याची आम्हाला काहीच माहिती नाही। आणि जे शासकीय अधिकारी आहेत त्यांना जो रिपोर्ट द्यायचा असतो तो प्रत्येक घरोघरी जाऊन द्यायचा असतो, पण ते शासकीय अधिकारी काय करतात, त्यांचं जे काळा बाजार उलाढाल असते ते राशन दुकानात येऊन बसतात, काहीतरी चुकीची माहिती राशन ह्याच्यामध्ये लिहितात राशन कार्डवरती, आणि ते सरकारपुढे दाखवतात की आम्ही हा रिपोर्ट बनवला म्हणून। नाही, माझे चुलते जे आहेत ते 26/1/2020 मध्ये ऑफ झालेले, आणि चुलते वारल्यानंतर आम्ही एकत्र कुटुंब होतं। आता चुलत्याची जे फॅमिली आहे त्यांचे एक मुलगा आहे, एक मुलगी आहे आणि पत्नी आहे, ते गावी स्थलांतरित झाले चुलते ऑफ झाल्यानंतर। तर त्यांचं ते हयात नसल्यामुळे त्यांचा अंगठा लावायला येणार कोण राशन दुकानावरती, आणि त्यांचा जो राशन आहे तो जातो कुठे हे जे आम्हाला काही माहिती नाही आहे। मानखुर्दमधील एका रेशनिंग दुकानावर किती मरण पावलेल्या लोकांच्या नावे धान्य काढले जात आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। रेशनिंगचं धान्य सगळेच लाभार्थी घेत नाहीत। दर महिन्याला सरासरी 20 ते 25% लाभार्थीच धान्य शिल्लक राहतं। उरलेले धान्य हेच या गैरप्रकाराचं मूळ साधन आहे। पॉस यंत्रणेचा ऍक्सेस दिला जात असल्याचा संशय आहे। महिन्यातून ठराविक तारखेला ठराविक दुकानांना ठराविक वेळेपुरता ऍक्सेस मिळत असल्याचं समोर आलंय। या काळामध्ये दुकानदार 100 ते 150 रेशनिंग धारकांना धान्य दिल्याची नोंद करतात। 4 ते 6 माणसं असलेल्या रेशन कार्डवरील धान्य काढल्यास प्रति रेशन कार्ड 90 रुपये अधिकाऱ्यांना मिळतात। 6 ते 9 माणसं असलेल्या रेशन कार्डवरील धान्य काढल्यास प्रति रेशन कार्ड 150 रुपये अधिकाऱ्यांना मलिदा मिळतो।